की आपल्या पालघर जिल्ह्याची जी काही संस्कृती असेल, आपली जी काही परंपरा आहे, ही परंपरा आता बघितलं तर काळानुरूप ती कमी होत चाललेली आहे. आता आपणच विचार करा ना, आपण इथे एवढे बसले, आपल्याला कोणाला तारपा वाजवता येतो का? अरे येतो का? नाही येत. तारपा वाजवायचा आपण विसरूनच गेलो. आपले जे दोन्ही वडील आपले आजोबा होते किंवा कोण पंजोबा तेच वाजवायचे. ते जर गेले तर संपला. फक्त आपण ते तारपा फक्त याच्यामध्ये युट्यूबला किंवा गाण्यातच ऐकूया, आपण प्रत्यक्ष तारपा आपला संपून जाईल. म्हणजे तारपा हा आपला आत्मा आहे, आपल्या आदिवासी संस्कृतीचा तारपा आहे. आणि हा तारपा अशी जी काही संस्कृती आहे त्याच्यामध्ये आपले बघितलं तर निसर्ग आपला देव आहे आणि निसर्ग देवता अनेक अशा देवता आहेत. त्या आपण निसर्गाला गुरु म्हणून गुरु म्हणून आपण तिची पूजा करत असतो. पण अशा अनेक गोष्टी आपल्या निसर्गात लपलेल्या आहेत. ह्या सगळ्या आपल्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी असा एक कलाकार आहे, तो सदैव काम करतो. या ठिकाणी मी नक्कीच नाव घेईन. पहिल्यांदा अरविंद अजित बेडगा, गाव त्याचं आहे तलासरी सूत्रकार, या ठिकाणी ते आले आहेत. शिक्षण त्याचं बी आहे आणि पत्रकारिता हा त्यांनी कोर्स केलेला आहे. स्वतः एक पत्रकार सुद्धा आहे आणि पालघर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध ब्लॉगर अरविंद बेडगा युट्यूबवाला असं त्यांचं एक पेज आहे किंवा युट्यूब आहे. त्या आपली जी पालघर जिल्ह्याची काही संस्कृती आहे, विविध प्रकारची जी काही परंपरा आहे, ती समाजासोबत पुढे आणण्याचं काम या ठिकाणी करत असतात. आणि पालघर जिल्ह्याची जी संस्कृती आहे पुढे आणण्याचं त्याचं फक्त कारण काय, तर आपली संस्कृती टिकली पाहिजे, तिचं संवर्धन झालं पाहिजे. हे त्यांचा मुख्य उद्देश. आपल्या तळाला कुठेही असेल ते स्वतः एकटे फिरतात, तिकडे जातात आणि ती संस्कृती संवर्धन करण्याचं काम या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून कार्य केलं जातं. तसेच कलाकार या ठिकाणी उपस्थित आहे.